बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही आपलं जे काही मटेरियल आहे ते अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। आणि मित्रांनो, मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियलचा व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला दिलेले आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्हाला एक वेळ नक्की बघायचा आहे, म्हणजे आपलं मटेरियल डाउनलोड करताना तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही। तर चला मित्रांनो, आता थोड्या वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्या प्रकारे आपले जे काही अलाइट मोशन ओपन करायच्या अगोदर आपलं जे काही मटेरियल आणि जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट असणार आहे ते प्रोजेक्ट आणि मटेरियल तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या अलाइट मोशनमध्ये तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट, HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे 3 प्रोजेक्ट तुम्हाला लागणार आहेत। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तो बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता या प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे। तर मित्रांनो, प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काही सॉन्ग मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असणार आहे ते सॉन्ग सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी मी हे सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे। सॉन्ग ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे, बघू शकता या फोटोचा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे। तर सिम्पली मित्रांनो हा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि फोटो ॲड केल्यानंतर ह्या फोटोला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत सेट करायचा आहे। आणि मित्रांनो, हाच जर फोटो तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर ह्याची डाउनलोड लिंक देखील तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून इझिली तुम्ही हा फोटो डाउनलोड करून घेऊ शकता। तर या ठिकाणी फोटो ॲड करून मी व्यवस्थित शेवटपर्यंत सेट केलेला आहे। आता मित्रांनो, तुम्हाला 4.21च्या डबल बिटमार्क जी मी तुम्हाला दिलेली आहे 4.20 आणि 4.21वरती, तर सिम्पल मित्रांनो तुम्हाला 4.21वरती येऊन जायचं आहे आणि ह्या फोटोला 2 पार्टमध्ये कट करायचं आहे। तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपली जी काही बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला या प्रकारे प्रोजेक्ट दिलेला आहे। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला खालच्या 5 लेअर सिलेक्ट करायचे आहेत। ओके, तर मित्रांनो या प्रकारे 5 लेअर सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी फाईल लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर मित्रांनो आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 5 लेअर तुम्हाला या ठिकाणी अशा पेस्ट करायच्या आहेत। तर मित्रांनो, बघू शकता या एकदम जबरदस्त पद्धतीचा लुक या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये तुमचा जो काही लोगो वगैरे असणार आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता या बाजूला मी इथे ॲड करून घेतलेला आहे। लोगो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही PNG मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे, बघू शकता मित्रांनो PNG कशी वाटते मला एक वेळ नक्की कमेंट करून तुम्ही सांगायचं। ओके, तर मित्रांनो ही PNG मी या ठिकाणी ॲड करून घेतलेली आहे। PNG ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून या 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि PNGची साईज थोडीशी तुम्हाला कमी करून घ्यायची आहे। नंतर मित्रांनो फर्स्टवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या PNGला तुम्हाला या प्रकारे असं मूव्ह करायचं आहे आणि बघू शकता या ठिकाणी बरोबर या पोझिशनला असं सेट करायचं आहे। तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता ह्या PNGला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढवायचं आहे। या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगून देतो, बघू शकता आपल्या इथे मी तुम्हाला काही बीट दिलेले आहेत। सिम्पली मित्रांनो तुम्हाला 2.29च्या बीटवरती यायचं आहे। ह्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ही बघू शकता प्लसचा शेप एक तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। सिम्पली मित्रांनो ह्या शेपला तुम्हाला ॲड करायचा आहे। शेप ॲड केल्यानंतर ह्याला पूर्ण असं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे। ओके, नंतर मित्रांनो ही जे काही सेंटरला तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून ह्याची साईज आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी करून घ्यायची आहे। नंतर मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून तुम्हाला हा जो काही 2nd नंबरला रोटेटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही जी काही रोटेशन आहे ती तुम्हाला -45 किंवा +45 डिग्रीला असं रोटेट करायचं आहे। तर बघू शकता या ठिकाणी मी -45 डिग्रीला रोटेट केलेलं आहे। रोटेट केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे पांढरा कलर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक येऊन तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे आणि जो काही याचा एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी कट करून घ्यायचा। या प्रकारे मित्रांनो केल्यानंतर तुम्हाला आता ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता खाली डिफरन्स तुम्हाला दिलेले आहे। तर मित्रांनो सिम्पली डिफरन्सवरती क्लिक करून डिफरन्सवरती सेट करायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे काहीसा इफेक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल। नंतर मित्रांनो ह्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जी काही प्लसची लेअर आपण इथे ॲड केली होती त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथे लेअरचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो 3.13च्या बीटवरती येऊन नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला या प्रकारे अशी पेस्ट करायची आहे
बघू शकता मित्रांनो या ठिकाणी 2 ठिकाणी आपला या प्रकारचा इफेक्ट झालेला आहे। आता मित्रांनो तुम्ही हे सॉन्ग ऐकल्यानंतर बरोबर मित्रांनो तुम्ही इथे 3.20च्या दरम्यान तुम्ही आल्यानंतर तुम्हाला म्हणजे ब्लिंक इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे एक रेक्टेंगल शेप ॲड करायचा आहे। हा पूर्ण स्क्रीनवरती सेट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे। नंतर इथून तुम्हाला बॅक येऊन ब्लेंडिंग अँड ऑपोजिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे देखील डिफरन्सवरती क्लिक करून डिफरन्सवरती सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो इथे बघू शकता आपली जी काही डबल बीट मार्क आहे त्याच्या मित्रांनो थोडंसं तुम्हाला इथे म्हणजे मागे यायचं आहे। इथे बघू शकता 4.13वरती मी या ठिकाणी असं आलेलो आहे आणि ह्याला तुम्हाला असं कट करायचं आहे। नंतर मित्रांनो त्या शेपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून इथे ब्लिंक इफेक्ट तुम्हाला पूर्ण 16च्या फ्रिक्वेन्सीला ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी झाल्यानंतर आता बघू शकता 11.15वरती एक बीट आहे। सिम्पली तिथे तुम्हाला यायचं आहे। इथे एक रेक्टँगल शेप ॲड करून तुम्हाला इथे व्हाईट कलर सिलेक्ट करायचं आहे। थोडं पुढे येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून ब्लेंडिंग इन ऑपोजिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डिफरन्सवरती ह्याला देखील सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो त्या लेअरला तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि पुढच्या 18.12च्या बीटवरती येऊन ही लेअर तुम्हाला या प्रकारे अशी पेस्ट करायची आहे। आता मित्रांनो यामध्ये शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे। आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही पहिला इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे कॉपी करून आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये पहिला जो काय आपला फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही दुसरा इफेक्ट आहे तो इफेक्ट मित्रांनो इथे तुम्हाला कॉपी करून मेन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि आपला जो काही दुसरा फोटो आहे त्याला तुम्हाला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला 5.12च्या ह्या पोझिशनला यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून शेप ॲड करून पूर्ण स्क्रीनवरती याला सेट करून एकदम शेवटपर्यंत वाढवायचं आहे आणि कलर आहे तो तुम्हाला ब्लॅक सेट करायचा आहे आणि मित्रांनो ही तिची ऑपोजिट आहे ते तुम्हाला थोडीशी अशी कमी करायची आहे। ओके या ठिकाणी मी 10वरती केलेली आहे आणि नंतर मित्रांनो ह्या शेपला तुम्हाला या प्रकारे असं फोटोच्या वरच्या बाजूला सेट करायचं आहे आणि त्या शेपमध्ये तुम्हाला ब्लिंक इफेक्ट ॲड करून त्याची फ्रिक्वेन्सी 10 ते 12च्या दरम्यान अशी ठेवायची। ओके तर बघू शकता मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला झालेला आहे। व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।